कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा वळणबिंदू ठरणार आहे. जर तुमच्या घरात रोज विनाकारण भांडण होत असेल, नवरा बायकोमध्ये अचानक दुरावा आला असेल किंवा कालपर्यंत एकमेकावर जीव ओवाळून टाकणारा सासू सून आज एकमेकाचा चेहरा पाहायला तयार नसतील, तर थांबून जा. दोष तुमच्या ग्रहात नाही, तर दोष आहे तुमच्या सुखी संसारात लावलेल्या एका बाईची वाईट नजरेचा. अगदी बरोबर ऐकलं मंडळी. 16 ऑगस्ट ही तारीख आहे जेव्हा आकाशातील ग्रहाची अशी हालचाल होत आहे जी तुमच्या घरातील गुप्त शत्रूचा खरा चेहरा समोर आणणार आहे. तुमच्यात जवळ असणारी, तुमच्यासोबत हसून बोलणारी आणि पाठीमागे तुमच्या नात्यात विष पेरून लांबून मज्जा बघणारी ही स्त्री नेमकी कोण आहे? ती तुमच्या घरात कशी फूट पाडते? आजच्या या व्हिडिओमध्ये मी षडयंत्राचा संपूर्ण भुरका फाडणार आहे. तर मंडळी, एकही सेकंद स्किप न करता पूर्ण व्हिडिओ वॉच करा. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं लिहिला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, एकही सेकंद न घालवता व्हिडिओला सुरू करू. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, पहिल्या भागात आपण पाहिलं कशा प्रकारे 16 ऑगस्ट ग्रहाची चाल तुमच्या आयुष्यातील मोठ्या षडयंत्राचा भुरका फाडणार आहे. पण आजच्या या दुसऱ्या भागात आपण त्या विषारी स्त्रीच्या अशा गुप्त चालीवर पडदा उठवणार आहोत ज्यावर तुमच्या नजरेचे आड राहिले आहेत. जर तुमच्या घरात सासू सुनेचे नाते रोज जळत असेल किंवा नवरा बायकोमध्ये प्रेमऐवजी संशयाची भिंत उभा राहिली असेल, तर समजून जा की विनाकारण घडत नाही. ही तीच स्त्री आहे, तिने तुमच्या सुखी संसाराला दृष्ट लावली आहे आणि जी पडद्यामागून तुमच्या घरातील आगीवर हात शेकत आहे. 16 ऑगस्टच्या आधी तुमची तिची प्रत्येक खेळ समजून घ्यावी लागेल. कुंभ राशीच्या व्यक्ती घरातील शांतता टिकवण्यासाठी स्वतः सोसते, पण ती कपटी स्त्री तुमच्या याच स्वभावाचा फायदा घेऊन सासू सुनेला एकमेकाविरुद्ध कसे भडकवते ते पहा. सासू सुनेच्या कानात सांगायच्या गोष्टी ते सासूकडे अतिशय सहानुभूतीने दाखवत जाईल. ते हळूहळू म्हणेल, तुमचा मुलगा तर आता पूर्णपणे सुनेच्या आहारी गेला आहे, घरात काही महत्त्वाचे उरलेले नाही. ऐकून हे सासूच्या मनात अज्ञानाची भीती आणि राग निर्माण होतो. सुनेच्या मनात विष पेरण्याची पद्धत तीच बाई. सुनेच्या एकखट्ट्या बोलण्याने तुझी सासू तुझ्याशी अजिबात प्रामाणिक नाही, ती पाठीमागे तुझीच निंदा करते, तू कितीही केले तरी तुला कधी स्वीकारणार नाही. घरात सासू आणि सुने दोघेही आपापल्या जागी बरोबर असतात, पण तिसऱ्या स्त्रीने पेरलेल्या संशयामुळे त्या एकमेकांसोबत शत्रूसारखा वागू लागतो. कुंभ राशीच्या जातकांनो, जेव्हा प्रेमात एक व्यक्ती असते तेव्हा त्या निष्पाक असतात, पण ती स्त्री नवरा बायकोच्या नात्यातील एकांत आणि विश्वास उद्ध्वस्त करण्यासाठी खालील युक्त्या वापरते. संशयाचे बीज. नवऱ्याला बायकोच्या चारित्र्याबद्दल किंवा उधळपट्टीबद्दल कल्पना सांगते आणि बायकोच्या मनात नवऱ्याच्या उशिरा येण्यावरून संशय निर्माण करते. तुलना करून दुखी करणे. बघा, तिच्या नवऱ्याला तिला काय देऊन दिले, तुझा नवरा तुझ्यासाठी काय करतो असे सांगून बायकोच्या मनात असंतोष निर्माण करते. खाजगी गोष्टीचे भांडवल. जेव्हा तुमचे छोटे वाद होतात तेव्हा ती मध्यस्थी करण्याचे नाटक करते, पण प्रत्यक्षात ते वाद कोर्टपर्यंत किंवा विभक्त होईपर्यंत असे पोहोचतील की याची सोय होईल. 16 ऑगस्ट रोजी आकाशात निर्माण होणारा राहू शनीचा प्रभाव असा आहे की या स्त्रीचा खरा चेहरा आता लपून राहणार नाही. कसा होणार उलगडा? 16 ऑगस्टला ही स्त्री अशी एक गोष्ट बोलेल किंवा असा मेसेज कॉल करेल जो चुकून तुमच्या हाती लागेल. ती सासूला सांगत असलेली गोष्ट, सुनेला सांगत असलेली गोष्ट या दिवशी एकमेकांसमोर उघडी पडेल. तुम्ही काय करायचे? या दिवशी घरातील कोणत्याही वादावर लगे भांडू नका. ती स्त्री शांत राहा आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव अभ्यास करा. तिची हीच अस्तव्यस्तता तिचा भुरका फाडणार आहे. तुमचा संसार वाचवण्यासाठी 16 ऑगस्ट पासून हे सिद्ध नक्की करा. सासू सुना आणि नवरा बायकोमध्ये एकमेकांशी बोलताना कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचा संदर्भ मध्ये आणू नका. जे काही आहे ते थेट एकमेकांना विचारा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरात कापूर लवंग जाळा. यामुळे परक्या स्त्रीचे पेरलेले नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर नष्ट होते. तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती, भांडणे किंवा आनंदाच्या गोष्टी या स्त्रीला बोलणे आजपासून पूर्ण बंद करा. कुंभ राशीच्या जातकांनो, सावध व्हा. शत्रू बाहेर नाही, ती तुमच्या आसपास फिरतो. 16 ऑगस्टला डोळे उघडा आणि विषारी स्त्रीला तुमच्या संसारातून कायमचे बाहेर फेकून द्या. तर मंडळी,
हा व्हिडिओ तुमच्या सासू सुनेच्या जोडीदारासोबत नक्की शेअर करा. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण दुसऱ्या टप्प्यात येऊ की षडयंत्राचा शेवटचा टप्पा. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, पहिल्या 2 भागात आपण पाहिले की अशी ती विषारी स्त्री सासू सून आणि नवरा बायकोच्या नात्यात संशयाची भिंत उभा करत होती. आजच्या या तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागात आपण पाहणार आहोत की 16 ऑगस्टला महायोगात तिचा खेळ कसा पूर्णपणे खल्लास होणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ती स्त्री खूप हुशार आहे आणि ती कधीही पकडली जाणार नाही, तर तुमचा हा समज चुकीचा आहे. निसर्गाचा नियम आहे, पापाचा घडा भरला की तो फुटतोच. 16 ऑगस्ट ही ती तारीख आहे जेव्हा तिची प्रत्येक चाल तिच्यावरच उलटणार आहे. 16 ऑगस्टच्या आधी ही स्त्री तुमच्या कुटुंबावर तिचा शेवटचा वार करण्याचा प्रयत्न करेल. ती कोणतीही कडे वापरू शकते, ते कधी ओळखून ठेवा. ती अचानक स्वतःला खूप बिचारी किंवा तुमची खरी पाठीराखा दाखवण्याचा प्रयत्न करेल. सासू किंवा सुनेसमोर अश्रू ढवळून दुसऱ्या व्यक्तीला हिलंगण ठरवण्याचा प्रयत्न करेल. नवरा बायकोमध्ये पैशावरून किंवा भविष्यातील प्लॅन्सवरून भांडण लावून देण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून तुमच्यातील विश्वास कायमचा संपेल. मी स्वतः माझ्या डोळ्यात पाहिलं की मला तिने स्वतः सांगितलं, असे खोटे दावे करू नको. ती घरातील वातावरण विष कालवेल. कुंभ राशीचा गोचर कुंडलीत ग्रहाची स्थिती 16 ऑगस्टला इतकी बलवान होत आहे की सत्याचा विजय निश्चित आहे. या दिवशी काय घडेल? ती सासू सांगत असलेली खोटी गोष्ट आणि सुनेला सांगत असलेला कट या दिवशी एकमेकांसमोर येईल. सासू आणि सून जेव्हा एकत्र बसून शांतपणे बोलतील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की या सगळ्या वादामागे ती तिसरी बाई कोण आहे. नवरा बायकोच्या वादात जे विधान करेल तीच त्याचे खोटेपणाचा सिद्ध करेल. तिने रचलेले जाळे तिच्या पायात अडकेल. जेव्हा तिने दिलेल्या माहितीवर विश्वास न ठेवता शांत राहाल तेव्हा तिची अस्तव्यस्तता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसेल. या महायोगाचा पूर्ण फायदा घेण्यासाठी कुंभ राशीच्या जातकांनो, 16 ऑगस्ट खालील गोष्टी काळजी घ्या. 16 ऑगस्टला तिच्यासमोर तुमच्या घरातील कोणतीही चांगली किंवा वाईट गोष्ट बोलणे पूर्णपणे बंद करा. तिची माहिती दुसऱ्यांना देणंही बंद करा. ती विषारी स्त्री, वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरावर पुन्हा कधी पडू नये म्हणून अचूक तोडक्याचा उपाय मी शेवटीच्या भागात नक्की सांगितला आहे. मंडळी, कुंभ राशीच्या जातकांनो आणि बहिणींनो, आतापर्यंत 3 भागात आपण त्या कपटी स्त्रीचा चेहरा, तिच्या चाली ओळखल्या. पण आजच्या 4थ्या भागात आपण अशा एका सत्याचा उलगडा करणार आहोत जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. 16 ऑगस्टची वेळ जसजशी जवळ येत आहे तसतशी त्या स्त्रीची अस्तव्यस्तता वाढते. कारण तिला ठाऊक आहे की 16 ऑगस्टच्या ग्रहाची स्थिती तिचे मुखवटे फाडण्यासाठी सज्ज झाली आहे. म्हणून स्वतः बचाव करण्यासाठी ती आता तिचा मास्टर प्लॅनचा वापर करत आहे आणि तुमच्या सासू सुनेच्या नात्यावर किंवा नवरा बायकोच्या प्रेमावर ती शेवटचा आणि सर्वात घातक प्रकार करत आहे. कुंभ राशीचे लोक अत्यंत हळवे असतात आणि याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन ती स्त्री खालील 3 चाली करणार आहे. भूतकाळात तुम्ही विश्वासाने तिला सांगितलेली एखादी खाजगी गोष्ट ती आता चुकीच्या पद्धतीने सासू किंवा नवऱ्यासोबत मांडणार आहे. बघा, ती तुमच्या पाठीमागे असंच बोलते, असाच भ्रम निर्माण करून ती घरात शांतता उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करेल. जेव्हा तिला वाटेल की पकडली जाते तेव्हा ती स्वतः रडायला सुरुवात करेल. सासू किंवा नवऱ्याला वाटेल की ती आता आपली काळजी करते आणि सून बायकोची वाईट होते. घरात पैशाचे व्यवहार किंवा मालमत्तेवर सासू सुनेमध्ये किंवा भावा बहिणीमध्ये संशय निर्माण करेल, जेणेकरून भांडण थेट रस्त्यावर येईल. कुंभ राशीच्या जातकांनो, त्या स्त्रीने पेरलेले विष आणि तिची वाईट नजर घरातून पूर्णपणे काढून टाका. संसार जोडायला वर्ष लागतात पण तोडायला एक विषारी व्यक्ती पुरुषी असते. 16 ऑगस्टची ही रात्र तुमच्या संसारासाठी परीक्षेची आहे, पण विजय तुमचाच होणार आहे. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आतापर्यंत आपण त्या कपटी चेहरे पाहिले, तिचे षडयंत्र, तिचे मास्टर प्लॅन उघड केले. आजच्या या भागात आपण मास्टर प्लॅन उघड करणार आहे. आजच्या या भागात त्या टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे तिची संपूर्ण सत्याची खेळपट्टी उधळून लावणार आहे. 16 ऑगस्ट हा तो दिवस आहे ज्याची वाट ग्रहाचे चक्र पाहत होते. आजच्या या भागात आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे त्या स्त्रीने सासू सुनेवर नवरा बायकोच्या नात्यात पेरलेले विष तिच्या गळ्यात अडकणार आहे आणि तुमच्या घरात परत एक आनंद, शांततेचे लाट येणार आहे. कुंभ राशीचे गोचर कुंडलीनुसार शनी आणि राहूचा असा प्रभाव निर्माण झाला आहे की सत्याचा विजय आता थांबवता येणार नाही. 16 ऑगस्टला ही घटना अशी घडेल की ती स्त्री नेहमीच सारखी सासू किंवा नवऱ्याच्या कानात
सुनेबद्दल विष कालवण्याचा प्रयत्न करेल, पण यावेळी ग्रहाची चाल अशी असेल की तिने ते बोलणं सुनेच्या किंवा घरातील इतर सदस्यांच्या कानावर थेट पाडले. तिने आधी पाठवलेले व्हॉट्सअप मेसेज, कॉल रेकॉर्डिंग किंवा पसरवलेले अफवा दुवा थेट तिच्यापर्यंत जाईल. ज्या सुनेने सासू शत्रू मानत होते आणि ज्या सुनेला सून वाईट समजत होती, ते दोघं एकत्र येऊन जेव्हा ते स्त्रीला प्रश्न विचारतील तेव्हा तिच्याकडे उत्तर उरणार नाही. या विषारी स्त्रीने नवरा बायकोच्या नात्यात सर्वात मोठा तांडव केला होता. 16 ऑगस्टच्या या महायोगात काय घडणार आहे? नवऱ्याला सत्याची जाणीव. नवऱ्याला कळून चुकेल की त्याची बायको पूर्णपणे निष्पाप होती. तिसऱ्या स्त्रीने सांगितलेल्या गोष्टीमुळे तो आपल्या बायकोवर संशय घेत होता. बायकोचा विश्वास. बायकोच्या मनातील नवऱ्याबद्दल राग आणि दुरावा संपेल. दोघांनाही जाणीव होईल की त्याचा खरा शत्रू घरात किंवा नात्यात नव्हता, तर तो बाहेरून विष पेरत होता. नवरा बायको दोघंही मिळून त्या स्त्रीला आपल्या खाजगी आयुष्यात आणि घरात कायमचे निष्पाप ब्लॉक करतील. तिचा पराभव झाल्यानंतर कुंभ राशीच्या लोकांनो, भविष्यात या 3 गोष्टी लक्षात ठेवा. ती बाई भविष्यात अश्रू ढळून किंवा माफी मागून पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करेन. तिच्यावर पुन्हा कधी विश्वास ठेवू नका. घरातील गोष्टी गुपित ठेवा. तुमच्या सुखी संसारामध्ये किंवा नवीन प्लॅन्समध्ये प्रदर्शन सोशल मीडियावर किंवा शेजारच्यांसमोर करणे टाळा. सासू सून किंवा नवरा बायकोच्या एकमेकांवर रोज 10 मिनिटे मोकळेपणाने बोला, जेणेकरून तिसऱ्या व्यक्तीला मध्ये यायला वावच उरणार नाही. 16 ऑगस्टच्या महायोगावर तुमच्या घरातील शांतता टिकवण्यासाठी, वाईट नजरेत समूळ नाश करण्यासाठी हा सिद्ध उपाय करा. ऑगस्टच्या संध्याकाळी एका मातीच्या पात्रात कापूर लावून थोडे काळे तीळ आणि काळी मोहरी घालून जाळा. त्याचा धूर घरातील प्रत्येक कोपऱ्यात फिरवा. संपूर्ण घरात थोडे गंगाजल किंवा तुळशीचे पान शिपडा. यामुळे घरातील वातावरण शुद्धता आणि सकारात्मकता होईल. घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून किमान 11 वेळा मंत्र जप करा. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुमचा संसार आता सुरक्षित आहे. 16 ऑगस्टचा हा महायोग तुमच्या आयुष्यातील ती काळी सावळी कायमची हटवून टाकणार आहे. सत्याचा विजय नेहमीच होतो, ते पुन्हा एकदा सिद्ध झाले. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो आणि भक्तांनो, या संपूर्ण भागात आपण त्या विषारी स्त्रीचा प्रत्येक कपटी चालीचा भुरका फाडला, पण आपण पाहणार आहोत तिचा कायमचा प्रभाव कसा होणार आहे. 16 ऑगस्ट नंतर तुमच्या घरात सुखाची नवीन पहाट कशी उगवणार आहे. आतापर्यंत तिने सासू सुनेमध्ये पवित्र नात्यात आगीत तेल ओतण्याचे काम केले. नवरा बायकोच्या प्रेमात संशयाचे जाळे विणले, पण निसर्गाचा नियम आहे, जे पेरले ते उगवतं. 16 ऑगस्टला ग्रहाच्या ह्या महाबदलामुळे तिने तुम्हाला नात्यात कालवलेले विष आता तुमच्या स्वतःच्या आयुष्यात भयंकर वादळ आणणार आहे. कुंभ राशीवर शनिदेवाची विशेष कृपा असते. शनिदेव हा न्यायाचा देवता असतो आणि जेव्हा शनी दृष्टी 16 ऑगस्टला सक्रिय होऊन तेव्हा त्या स्त्रीचा विनाश अटळ होतो. स्वतःच्या जाळ्यात ती स्वतः अडकणार आहे, जिने तुमच्या कुटुंबाबद्दल ज्या अफवा पसरवल्या होत्या त्या सर्व खोट्या गोष्टी लोकांसमोर उघड्या पडतील. ज्या लोकांच्या जीवावर ती उड्या मारत होती, तीच लोक आता तिला उघडे पाडतील. मानसिक शांतता गमावणे, तुमच्या संसारातील हसणे खेळणे हिरावून घेणारी ती बाई आता स्वतःच्या घरात एकाकी पडेल. तिची चालाकी आणि हुशारी पूर्णपणे अपयशी ठरेल. घरातील सर्वांचा विश्वास गमावणे, सासू सून नवरा मुलगा, घरातील प्रत्येक सदस्याला तिच्या कपटी स्वभावाची पूर्ण खात्री पटेल. तिची घरातील पत पूर्ण शून्यावर येईल. 16 ऑगस्टचा हा महायोग तुमच्या घरात एक अद्भुत चमत्कार घेऊन येणार. सासू सुनेला आई मुलेचे नातं, ज्या सासू सुनेमध्ये कालपर्यंत वास्तव होतं, ज्या दोघांमधील सर्व गैरसमज दूर होते, सासू सुनेचे पाठीशी ढाल बनून उभी राहून सून सुनेचा मान राखत होते, नवरा बायकोमधील प्रेमाचा पुनर्जन्म, संशयाची काळी सावली हिटल्यामुळे नवरा बायकोमधील दुरावा कायमचा संपेल. दोघांमधील संवाद वाढेल, विश्वास दुप्पट होईल आणि जुने दिवस परत येतील. घरातील आनंद वातावरण, घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली गेल्यामुळे प्रत्येक सदस्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य फुलेल. पराभवानंतर ती गप्प बसणार नाही. म्हणून कुंभ राशीच्या जातकांनो, आयुष्यात हे 3 नियम कायमचे लक्षात ठेवायचे. त्या स्त्रीला तुमच्या घरात पुन्हा पाय ठेवू देऊ नका आणि तिच्या कोणत्या संवादांना तिचा महत्त्व देऊ नका. घरात कोणताही छोटा वाद झाला तरी ते 4 भिंतीच्या आत सोडवा. तिच्या कोणत्याही व्यक्तीला, जवळच्या वाटणाऱ्या नातेवाईकाला मध्यस्थ करू नका. तुमच्या प्रगतीचा, पैशाचा किंवा आनंदाची माहिती गर्वाने इतरांसमोर मांडू नका. कुंभ राशीला दृष्ट खूप लवकर लागते.
संसाराला कायमचे अभंग कवच देण्यासाठी आणि कुलदेवतेची कृपा मिळवण्यासाठी हा अत्यंत सोपा आणि शक्तिशाली उपाय करा. शिवलिंगावर दूध आणि तीळ अर्पण करा. 16 ऑगस्टच्या दिवशी किंवा त्यानंतर पहिल्या सोमवारी महादेवाच्या शिवलिंगावर थोडे कच्चे दूध आणि काळे तीळ वाहून ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा. घराच्या मुख्य दरवाजावर तोरण. घरातील नकारात्मकता रोखण्यासाठी मुख्य दरवाजावर आंबा किंवा अशोकाच्या पानाचे तोरण लावा आणि उंबरठ्यावर हळदीचे कुंकाचे स्वस्तिक काढा. सत्यनारायण किंवा कुलदेवतेची पूजा. घरातील क्लेश पूर्णपणे मिटवण्यासाठी कुटुंबाने एकत्र बसून कुलदेवतेचे नामस्मरण करा. माझ्या कुंभ राशीच्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वाईट अंत हा आपल्या चांगल्या विजयाचाच दृष्टीच्या निर्माण होतो. 16 ऑगस्टची ही रात्र तुमच्या आयुष्यात सर्व दुःख मिटवून आनंदाचा प्रकाश आणणारी ठरेल. आपल्या नात्यावर आणि देवावर विश्वास ठेवा. हे संपूर्ण सिरीज तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कुटुंबाला रक्षणासाठी कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने हर हर महादेव लिहा. श्री स्वामी समर्थ, जय बजरंगबली अशी नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मंडळी, मी काजल स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुम्हाला असेच नवनवीन अचूक राशी भविष्य पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करायचा आहे. अशाच व्हिडिओसाठी, अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला जोडून राहा. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर सर्वांना बाय बाय. स्वस्त खा, मस्त राहा. बाय.